भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 2 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत। दोघांनाही त्या ठिकाणी कमळ चिन्ह हे त्या ठिकाणी देण्यात आले। म्हणजे अद्याप भारतीय जनता पार्टीची उमेदवारी कोणाला दिली गेलेली आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं नाही। दुसरं गंभीर बाब अशी आहे, मी जो आक्षेप घेतला तो आक्षेप असा आहे की जे समीर नलावडे हे जे उमेदवार आहेत यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खून करण्याचा प्रयत्न ह्या गुन्ह्याच्या वर जवळजवळ 7 वर्षाचा कठोर कारावास अशा प्रकारची शिक्षा झालेली आहे। 15,000 रुपयाचा दंड त्यांना झालेला आहे। दुसरं भारतीय जे कलम आहे 143 गुन्ह्यासंदर्भात 3 महिन्याचा कठोर कारावास आणि 1,000 रुपये दंड झालेला आहे। कलम 147च्या अंतर्गत शिक्षा झाली असून 1 वर्षाचा कठोर कारावास आणि 5,000 रुपयाचा दंड झालेला आहे। कलम 332, 427, 149 1 वर्ष कठोर कारावास झालेला आहे आणि 3,000 रुपयाचा दंड झालेला आहे। कलम 337, कलम 149 या अंतर्गत 3 महिन्याचा साधा कारावास झालेला आहे आणि 500 रुपयाचा दंड झालेला आहे। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा जो या नगरपंचायतीचा उमेदवार आहे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे आणि त्यामुळेच मी त्या ठिकाणी हरकत आणि आक्षेप त्या उमेदवारावर त्या ठिकाणी घेतलेला आहे। याबाबत जो आम्ही हरकत घेतली त्याबाबत त्याच्यावर चर्चा झाली, पण त्याही पलीकडे जाऊन जर अशा प्रकारचा उमेदवार जर शहराला दिला जात असेल तर याबाबत सुद्धा कोर्टामध्ये जाऊन याबाबतची दाद ही रीतसर त्या ठिकाणी मागितली जाईल आणि तो सुद्धा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे। म्हणून मी या निमित्तानं कणकवलीवासियांना एवढंच सांगतो की आपण सुज्ञ मतदारात कोणाला त्या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे याचा गांभीर्यानं विचार करा आणि योग्य माणसाच्या हातामध्ये त्या ठिकाणी कणकवलीचं नगराध्यक्षपद द्या, हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर मी त्या ठिकाणी आलेलो आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे। आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे, पण हे सत्य आहे। मी जे सांगतो ते सत्य तर कोर्टामध्ये आहे। याबाबत जो निर्णय कोणी दिला असेल त्याच्या विरोधामध्ये आम्ही जाऊन दाद त्या ठिकाणी मांडणार आहोत। फक्त उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा कसा आहे हे सांगण्याच्या करता आपल्याशी मी चर्चा केली। या शिक्षेला स्थगिती दिली आहे असं त्यांनी सांगितलं आहे। नाही, माझं तेच म्हणणं आहे, ही शिक्षा तर झाली होती, गुन्हा तर ठरला होता, गुन्हा तर झालेला आहे, या कलमानुसार शिक्षा झालेली आहे, स्थगिती मिळाली असेल, पण प्रवृत्ती समजते ना याच्यामधनं, ही प्रवृत्ती महत्त्वाची आहे आणि म्हणून शहरवासियांनी जागरूक राहावं। आपण कोणाला निवडून देतो याचा विचार शहरवासियांनी करावा।